उप्रती म्हणाले, कामासाठी मी दिवस की रात्र हे देखील पाहत नाही. बारामती येथील कार्यक्रमात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानावर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या होत्या. बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मी पहिल्यांदाच एवढ्या सकाळी उठलो असे विधान केलं होतं. त्यावर राज्यभरातून टीका झाली. विशेषतः माध्यमांनी त्याचा चांगला समाचार घेतला होता. या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज शिर्डी येथील अधिवेशनाला जाताना आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी जे काही बोललो ते सर्वांनी ऐकलं आहे, मात्र त्यावरून टीका टिप्पणी करणं योग्य नाही. माझ्या बोलण्याचा काही प्रमाणात विपर्यास झाल्याचं चित्र आहे. शेतकरी काही 12 महिने भल्या पहाटे शेतीत जात नाहीत. शेतकरी सकाळी लवकर उठून शेतावर जरूर जातो, पण 12 महिने तो काही सकाळी किंवा पहाटे शेतीवर जात नसतो. माझ्या बाबतीतही तसंच आहे, असे कृषी मंत्री म्हणाले. गरज असेल तेव्हा मी कामासाठी रात्र किंवा दिवस असा भेद करत नाही. मनापासून काम करतो, कोणाच्याही मदतीला धावून जातो. माझ्या बोलण्यात आणि कृतीत कधीही फरक पडत नाही. मी जे बोलतो ते मी करतो. हे संबंध नाशिक जिल्ह्याला माहीत आहे. आगामी काळात संबंध महाराष्ट्रात देखील अवगत होईल, असे कोकाटे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिवेशन आज शिर्डी येथे सुरू झाले. या 2 दिवसीय अधिवेशनासाठी कोकाटे सहभागी होण्यासाठी निघाले होते. यावेळी आपल्या मतदारसंघात ते पत्रकारांशी बोलले. यावेळी त्यांनी बारामती येथील कार्यक्रमातील विधानाची माहिती दिली. कोकाटे म्हणाले, मी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर सध्या काम करीत आहे. त्याविषयी काय करायचे याबाबत देखील मी सविस्तर मांडले. त्याची विविध स्तरातून दखल घेण्यात आली. अनेकांनी माझ्या भाषणाचे कौतुक केलं आहे. मात्र नेहमीप्रमाणे काही माध्यमांनी आणि समाज माध्यमात मी उशिरा उठतो या वाक्यावर नको तेवढा भर देण्यात आला. म्हणूनच उदाहरण म्हणून मी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला. त्याला उपमुख्यमंत्री अजितदादांसह सगळ्यांनीच मनसोक्त हसून दाद दिली होती. याचा संदर्भ एवढाच की गरज असेल तेव्हा मी केव्हाही उठू शकतो आणि कामाला लागतो. हे महाराष्ट्राला अवगत करण्याची माझी भूमिका होती. आजही संपूर्ण महाराष्ट्र सकाळपासून दौऱ्याला सुरुवात केली आहे. रात्री उशिरापर्यंत विविध ठिकाणी कार्यक्रम सुरू असतात. कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी उपस्थित असतात. मुक्काम असेल त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मला भेटतात. त्या सर्वांचीच मने सांभाळावी लागतात, कारण माझ्या राजकीय जीवनाला याच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर हातभार लावलेला आहे. अशा वेळी मी वेळ आणि काळ पाहत नाही. अनेक धार्मिक कार्यक्रमांना तर मी पहाटेच हजर असतो, परंतु त्याचे मार्केटिंग करण्याची गरज मला भासत नाही. राजकीय जीवनात एक ठराविक वर्ग नेहमी नकारात्मक असतो. अशा प्रकारच्या बातम्यांना प्रसिद्धी देतो. त्यातीलच हा एक प्रकार आहे, असे कोकाटे म्हणाले. सध्या मी ज्या प्रामाणिकपणे काम करीत आहे त्यातून निश्चितच काहीतरी ठोस काम उभे राहील. शेतकऱ्यांसाठी चांगली कामे करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. आगामी काळात निश्चितच सर्व शेतकरी त्यासाठी माझे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.